हो हो, मी निघते लगेच. साक्षीने घाईतच फोन ठेवला आणि लगेच दुसरा नंबर डायल केला. अविनाश, माझं इंडियासाठी तिकीट बुक कर प्लीज. साक्षी, अगं काय झालं? घाबरलेली का वाटते तू? मला तातडीने निघावं लागेल. अविनाश प्लीज. साक्षी रडत रडत म्हणाली. हो, मी करतो. मी येतोय लगेच. तू तयारी कर. अविनाश साक्षीने तिचं आवरायला घेतलं. अविनाशने तिकीट बुक केलं आणि तो घरी आला. त्याला पाहताच साक्षी पुन्हा रडायला लागली. पण यावेळी अविनाश रागात होता. मी गेले 3 वर्ष सांगतोय तुला साक्षी की एकदा तरी जाऊन ये. तुझ्या जाण्याने खूप मोठा फरक पडला असता तिकडे. पण तुझा अहंकार आणि तू. अविनाश, आय एम व्हेरी सॉरी. अविनाश, माझी चूक झाली. माणूस ओळखायला मी चुकले. साक्षी तिची अवस्था पाहून अविनाशने आपला राग आवरला आणि तिला जवळ घेतलं. रात्रीच्या विमानाने साक्षी भारतात येण्यासाठी निघाली. गेल्या 5-6 वर्षात ती एकदाही तिकडे गेली नव्हती. पण आज आलेल्या फोनने तिचं आयुष्य बिथरून गेलं होतं. खिडकीतून आकाशातली चंद्रकोर पाहता पाहता तिचं मन भूतकाळात गेलं. तो ईदचा दिवस होता. तिचे वडील गजानन एका मित्राच्या घरून ईदचे जेवण करून नुकतेच आले होते. त्या दिवशी आईने सुद्धा साक्षीसाठी शेवयाची खीर आणि थोडी चिकन बिर्याणी केली होती. साक्षी आतल्या खोलीत झोपली होती. पण बाहेर चालू असलेलं आई-बाबांचं बोलणं तिच्या कानावर पडत होतं. आर्या, तुला किती वेळा सांगितले त्या पोरीचा असला फालतू लाड करत जाऊ नकोस. गजानन साक्षीच्या आईवर रागाने ओरडत होता. मी तुला यापूर्वी सुद्धा सांगितले गजानन, तिला आवडेल असंच वागेल. आर्या म्हणाली. तुझ्या हट्टापायी मी तिला या घरात ठेवून घेतले. आता तिला दुसऱ्या धर्माच्या चालीरीती पण शिकवणार असशील तर मला विचार करावा लागेल. तू ठेवून घ्यायला हे घर तू चालवत नाहीस आणि तिला जो धर्म आवडेल त्यानुसारच ती राहील. आर्यासुद्धा आता रागात होती. त्यावेळी साक्षी 8वीला होती. जेव्हा जेव्हा गजानन पिऊन यायचा आणि तेव्हा हा वाद ठरलेला होता. जशी जशी साक्षी मोठी होत गेली तसं तिला या भांडणातून समजायला लागलं की तिचा बाबा तिचा भयंकर तिरस्कार करत होता. पण कारण मात्र तिला माहीत नव्हतं. त्या भांडणांना ऐकून तिने स्वतःचं मनात वेगवेगळं तर्क लावायला सुरुवात केली. आपला बाबा आपला तिरस्कार करतो आणि आपल्याबद्दल परकेपणाने बोलतो याचा अर्थ मी त्यांची मुलगी नसावी असा समज तिने करून घेतला. त्यामुळे ती आर्याचा दिवसेंदिवस जास्तच तिरस्कार करू लागली. साक्षीच्या अशा वागण्यामुळे आर्या पूर्ण गोंधळून गेली होती. साक्षी अशी का वागते आपल्याशी? अलीकडे आपल्यासोबत जास्त का बोलत नाही तिला समजत नव्हते. पण गजाननला मात्र साक्षीच्या वागण्या बोलण्यातून तिने नेमका काय गैरसमज करून घेतला आहे याचा अंदाज आला होता. गजाननला आधीपासूनच साक्षी त्याच्या आयुष्यात नको होती. म्हणूनच त्याने तिच्या या गैरसमजाचा फायदा घ्यायचे ठरवले. त्याने आता आर्यासोबतची भांडणं जास्त वाढवली. बऱ्याचदा तो साक्षीसमोर असताना उघड भांडण करण्याचा प्रयत्न करायचा. पण आर्या मात्र साक्षीला समोर पाहून गजाननच्या भांडणाला उत्तर देणं टाळायची. तिच्या अशा वागण्यामुळे साक्षीला मात्र तिची शंका खरी वाटू लागली. गजानन आणि आर्या हे दोघे कॉलेजमधील एकमेकांचे मित्रमैत्रीण. कॉलेजमध्येच ते एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी एकमेकांशी लग्न केलं. लग्नानंतर काही वर्षातच आर्याला गजाननचा खरा स्वभाव कळू लागला. आर्या श्रीमंत घरातील. तिच्या नावे बरीचशी प्रॉपर्टी तिच्या आजोबांनी करून ठेवली होती आणि याच पैशाच्या मोहापायी गजाननने आर्याला प्रेमाच्या जाळ्यात फसवले होते. लग्नानंतर वर्षभरातच त्याने ऐशो आरामामध्ये आर्याचा पैसा उडवायला सुरुवात केली. त्याला बरीचशी वाईट व्यसनं सुद्धा आहेत हे आर्याच्या लक्षात आलं.
आर्याने पैसे नाही दिले की तो तिला मारहाण करण्याचा प्रयत्न करायचा. अशातच एकदा त्याने केलेल्या मारहाणीत आर्याच्या पोटाला इजा झाली आणि आर्या आता कधीच आई होऊ शकणार नाही असं तिला डॉक्टरांनी सांगितले. यावेळी मात्र आर्याची सहनशक्ती संपली होती. दवाखान्यातून ती रागातच घरी आली आणि तिने गजाननला सोडण्याचा निर्णय घेतला. आपली बॅग घेऊन ती त्याच दिवशी स्वतःच्या घरी निघून गेली. आयतं सोन्याचं अंड हातातून निसटल्यामुळे तो आणखीनच चिडला. आर्याच्या घरी जाऊन त्याने दंगा करायला सुरुवात केली, पण आर्याने मात्र त्याला अजिबात सुद्धा किंमत दिली नाही. अशातच त्याने व्यसन आणखी वाढवत गेले. वर्षभरानंतर आर्याला तिच्या नावे एक पत्र मिळाले. रागिनी नावाच्या एका स्त्रीने तिला अर्जंट भेटायला बोलवले होते. दिलेल्या पत्त्यावर आर्या पोहोचली तेव्हा तिथे एक 23 वर्षाची मुलगी तिच्या हातात नुकतंच जन्मलेलं बाळ घेऊन बसली होती. आर्याने विचारल्यानंतर रागिनीने तिला सांगितलं की वर्षभरापूर्वी तिचा नवरा गजाननने तिला लग्नाचं वचन देऊन फसवलं आणि तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तिच्या हातात असणारं ते बाळ म्हणजे रागिनी आणि गजाननचं बाळ होतं. रागिनीने असंही सांगितलं की तिला एक गंभीर आजार असल्याने ती आता जास्त दिवस जगू शकणार नाही, त्यामुळे या मुलीला तू सांभाळावंस अशी इच्छा तिने आर्याजवळ व्यक्त केली. सगळं ऐकल्यानंतर त्यावर काय प्रत्युत्तर द्यायचं ते आर्याला कळत नव्हतं. ती काही न बोलता तशीच सुन्न मनाने तिथून निघून बाहेर पडली. 4-5 दिवस विचार करून साक्षीला शेवटी त्या बाळाला सांभाळण्याचा निर्णय घेतला आणि ती रागिनीकडे निघाली. पण तिथे पोहोचेपर्यंत रागिनी या जगातून निघून गेली होती. तिच्या शेजारणीच्या हातातील त्या छोट्या बाळाला आर्याने उचललं आणि तिला घेऊन ती घरी आली. पण त्या बाळाची कायदेशीर दत्तक प्रक्रिया करणं गरजेचं होतं. त्यासाठी तिने गजाननबरोबर बोलायचं ठरवलं आणि याच संधीचा फायदा घेऊन गजाननने आपलं त्या बाळावर किती प्रेम आहे हे आर्याला दाखवायचा सुरुवात केली आणि दत्तकपत्र करण्यास नकार दिला. बाळाचे वडील हयात असताना त्यांच्या परवानगीशिवाय आर्या त्या बाळाला स्वतःकडे ठेवून घेऊ शकत नव्हती. शिवाय तिला गजाननचा खरंच त्या बाळावर जीव आहे असं वाटू लागलं होतं. आपल्याला आपल्या आजी आजोबांनी सांभाळलं. आपल्या आयुष्यात आपल्याला वडिलांची पोकळी नेहमीच जाणवत राहिली. तीच पोकळी या बाळाच्या आयुष्यात यायला नको असा विचार करून आर्याने पुन्हा गजाननसोबत राहण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून गजानन साक्षीसोबत अगदी व्यवस्थित राहायचा. पण जेव्हा तो दारू पिऊन यायचा तेव्हा मात्र आर्याला त्याचं खरं रूप दिसायचं. त्याच्या मनात साक्षीबद्दल अजिबात सुद्धा प्रेम नाही हे तिला कळून चुकले होते. पण साक्षीसाठी म्हणून ती गजाननला सहन करायची. साक्षी हाताला जसजशी मोठी होत गेली तसं आर्याने साक्षीच्या नावे सेविंग करायला सुरुवात केली. साक्षीसाठी तिने वारंवार सणासुदीला दागदागिने सुद्धा घेऊन ठेवले होते. ती साक्षीचा सख्या आईप्रमाणे सांभाळ करायची. तिच्यासाठी ती हिंदू मुस्लिम दोन्ही सण साजरे करायची. साक्षीच्या नावे असलेली गुंतवणूक आणि दागदागिने पाहता गजाननला आता फक्त साक्षीचा विश्वास संपादन करणं गरजेचं होतं किंवा त्यापेक्षा सोपा मार्ग होता साक्षीच्या मनात आर्याबद्दल असलेला गैरसमज वाढवणं. एक दिवस आर्या घरी नसलेलं पाहून गजाननने साक्षीजवळ रडायला सुरुवात केली. साक्षीला तसंही सत्य जाणून घ्यायचंच होतं, त्यामुळे तिने सरळ विषयाला हात घातला आणि त्यांच्या भांडणाचं कारण विचारलं. गजाननने सोज्वळपणाचा आव आणून तिची माफी मागितली आणि माझा राग तुझ्यावर नसून तुझ्या आईवर आहे असं सांगितलं. आणि याचं कारण म्हणजे आर्याचे बऱ्याच वर्षापूर्वी एका मुस्लिम पुरुषाशी संबंध होते आणि त्यातूनच तू जन्माला आली आहेस असं साक्षीला सांगितलं. हे ऐकून साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकली. त्यावेळी साक्षी 20 वर्षाची होती. आर्यावरच्या तिच्या रागाचं
रूपांतर तिरस्कारात झालं आणि तिने ते घर सोडलं. हॉस्टेलमध्ये राहून स्वकमाईने तिने तिचं शिक्षण पूर्ण केलं. तिला गजाननबद्दल खूप वाईट वाटायचं, त्यामुळे तिला भेटण्यासाठी दर महिन्याला ती घरी जात असे आणि गजाननसुद्धा तिच्याशी आता गोड बोलून राहत होता. पण ती आर्याशी मात्र बिलकुल बोलत नव्हती. आर्याने कितीही प्रयत्न केले तरी साक्षीने कधी तिला तिची बाजू विचारली नाही. 5 वर्षापूर्वी साक्षीने अविनाशसोबत लग्न केलं आणि ती परदेशात सेटल झाली. भारतातून येण्यापूर्वी साक्षीने तिचे सगळे दागदागिने आणि बरेच असे पैसे गजाननला दिले. याचीच तर गजानन वाट पाहत होता. हातात इतके पैसे येताच गजाननने सुद्धा आर्याला सोडले. 3 वर्षापूर्वी साक्षीच्या मामाकडून तिला खबर मिळाली की तिची आई एका भयंकर रोगाने त्रस्त झाली आहे आणि आपल्या मुलीची खूप आठवण काढते आहे. मामाने बऱ्याच वेळा विनवण्या करून सुद्धा साक्षीला आर्याला भेटावंसं वाटलं नाही. तिचं हे वागणं अविनाशला सुद्धा पटत नव्हतं. त्याने देखील साक्षीला एकदा आईला भेटून ये म्हणून बऱ्याचदा विनवणी केली होती. आज सकाळी मात्र तिच्या मामाने तिला भयंकर रागात फोन केला होता. आर्याची तब्येत फारच गंभीर होती. तिला शेवटचं आपल्या लेकीला बघायचं होतं. पण इतकं सांगून सुद्धा साक्षीच्या बोलण्यातील अहंकार पाहून मामा भयंकर चिडला होता आणि त्याच रागात त्याने नकळतपणे साक्षीला सगळं सत्य सांगितलं. हे कळाल्यानंतर मात्र साक्षी हादरून गेली होती आणि म्हणूनच ती इतक्या तातडीने आपल्या आईला भेटण्यासाठी निघाली होती. आपल्या एका भेटीने आईचा जीव वाचेल याच आशेत ती आईकडे जाण्यासाठी निघाली. ती आईकडे लवकरच पोचण्यासाठी विमानाने जायचे ठरवले. तिचं विमान मुंबई एअरपोर्टवर उतरत होतं. विमानतळावर उतरून तिने लगेचच कॅब बुक केली आणि हॉस्पिटलकडे जायला निघाली. हॉस्पिटलमध्ये पोहोचताच ते धावत आत गेले. तिने मामाला फोन केला, पण त्याने मात्र जशी आली आहेस तशीच निघून जा असं म्हणून फोन कट केला. शेवटी रिसेप्शनला चौकशी केल्यानंतर तिला असं कळालं की 2 तासापूर्वीच तिच्या आईचं प्रेत घेऊन नातेवाईक घरी गेले आहेत. हे ऐकून मात्र साक्षीला स्वतःला आवरता आलं नाही. ती तिथूनच बसून जीवाच्या आकांताने रडू लागली. आपण आपल्या आईला समजण्यात किती मोठी चूक केली याचा तिला पश्चाताप झाला होता. तिला आईची मनापासून माफी मागायची होती, पण आता ती संधी तिला कधीच मिळणार नव्हती. नात्यांना समजून घेण्यात आपण कमी पडलो तर ते नातं पुन्हा जोडता येत नाही, कारण ते नातं जोडण्यासाठी वेळ निघून जाते आणि तो क्षणही. ही कथा तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.